हा, नमस्कार सर. नमस्कार. सर, सध्या म्हणजे आता सध्या अशी चर्चा आहे की एल निनोचा प्रभाव जास्त आहे. हो. आणि मग महाराष्ट्रामध्ये पाऊसमान कसे राहील आणि मान्सून महाराष्ट्रात किती तारखेपर्यंत दाखल होणार याबद्दल सविस्तर अंदाज द्या. ओके, ओके. ठीक. आपल्याकडे जसं काही माध्यमातून काही गोष्टी आल्या होत्या, की यावेळेस दुष्काळ सदृश अशी परिस्थिती राहील, परंतु तसं काही नाही. चिंता करण्याची महाराष्ट्रातल्या तरी शेतकऱ्यांना आवश्यकता नाही. कारण कसं आहे, यावर्षी पाऊस हा 94% पडणार आहे. 94% म्हणजे खरीप पिकासाठी तो चांगलाच आहे. फक्त थोडासा भाग बदलत कुठे कमी अधिक प्रमाणामध्ये हा पाऊस राहील. पण सर्वात गोष्ट म्हणजे आज जी उष्णता आपण पाहत आहोत, या प्रशांत महासागरामध्ये समुद्र तळावर जी पातळीची जी उष्णता आहे ती वाढल्या कारणानं सुपर अल्निनो सक्रिय झालेला आहे. आणि सुपर अल्निनो सक्रिय झाल्या कारणानं हे बाष्पयुक्त ढग जे आहेत ते निर्माण व्हायला चालू होते. आणि माझ्या मते तरी 27 मे पर्यंत हे जे मान्सूनचे ढग आहेत अंदमान निकोबार पर्यंत 100% हे पोहोचणार आहेत. आणि 27 तारखेच्या नंतर मग अंदमान निकोबारच्या नंतर आपल्याकडे मराठवाड्यामध्ये येण्यासाठी केरळ, मुंबई या मार्गाने येत असतात. परंतु मागील 4 ते 5 वर्षापासून आपल्याकडे पाऊस हा आंध्र प्रदेशमधून येतो किंवा विदर्भाकडून यायला. परंतु यावेळेस अशी शक्यता आहे की आपल्याकडे केरळ आणि मुंबई या पद्धतीनेच हा मान्सूनचा प्रवास राहणार आहे. आणि यावेळेस मान्सून महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये 15 तारखेच्या नंतर मान्सूनच्या सरी 15 जूनच्या नंतर मान्सूनच्या सरी आपल्याकडे बरसणार आहेत. तेव्हा शेतकऱ्यांना ही आनंदाचीच वार्ता राहणार आहे. तर 25 जूनपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांना समाधानकारक असा पहिला जो पाऊस असतो तो पाऊस सर्वांनाच सर्वत्रच पडेल. आणि त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या ज्या काही लागवडी असतील, पेरणी असतील त्या पूर्ण होतील अशी अपेक्षित आहे. आणि त्याप्रमाणेच आताचं सध्याचं वातावरण सुद्धा फेवरेबल आहे.